दापोलीमधील वादग्रस्त साय रिसॉर्ट पाडण्यास अखेर सदानंद कदम तयार झालेले आहेत। 4 आठवड्यांमध्ये स्वखर्चाने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। सोमवारच्या सुनावणीमध्ये पाडकामाचं वेळापत्रक सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय राणे। अमेय, दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यास सदानंद कदम तयार झालेले आहेत, काय करणार आहेत पुढच्या काळात? कोर्टाच्या निर्देशानुसार सदानंद कदम यांनी अखेर हे बांधकाम आपण स्वतःच्या खर्चाने पाडू असं कोर्टात कबुली दिलेली आहे। हे बांधकाम तुम्ही कसं पाडणार आहात पुढच्या 4 आठवड्यात याचं एक वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश त्यांना हायकोर्टाने दिले। त्यानुसार ते सोमवारी होणाऱ्या सुनावणीत हे वेळापत्रक कोर्टात सादर करतील। केंद्रीय पर्यावरण आणि वन विभाग तसेच हवामान विभागानं दापोलीतील साई रिसॉर्ट एनेक्स याच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली, तसेच बेकायदेशीर असल्यानं पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल 25 लाखाचा दंडही ठोठावला होता। याच नोटीसीला कदम यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं, परंतु ते टिकले नाहीये। त्यामुळे अखेरीस आपलं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं मान्य करत सदानंद कदम यांनी ते पाडण्याचा निर्णय घेतलाय। याच प्रकरणी ईडीनं सदानंद कदम यांना अटक केली होती आणि एका प्रदीर्घ कारावासानंतर सध्या सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर सदानंद कदम हे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे नक्कीच कुठेतरी चर्चांना उधाण आलंय की आतापर्यंत आपल्या बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कदम यांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि आता ते बांधकाम पाडण्यास तयार झाले। विशाल, नक्कीच धन्यवाद अमेय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।